आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोनरकर। EDTV न्यूज म्हणजे www.edtvjalna.com या ऑनलाईन न्यूज पोर्टल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। एक काळ होता रॅगिंग म्हणलं की थरकाप उडायचा। कदाचित याच थरकापामुळे महाराष्ट्र शासनाने सन 1999 मध्ये अधिनियम 33 नुसार काही कायदे बनवले। या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये रॅगिंगला बंदी आहे। असे असताना जालना येथे नव्यानेच म्हणजे अवघ्या 2 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ज्याला आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असे म्हणतो, त्या मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग केल्याचा प्रकार रविवार दिनांक 26 रोजी उघडकीस आला आहे। या संदर्भात प्रथम वर्गाच्या विद्यार्थ्यांनी थेट वरिष्ठांकडे तक्रार केली आहे। त्यामुळे येथील प्रशासनाला याची भनक देखील लागली नसावी असा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभार आता उघडकीस यायला लागला आहे। दरम्यान सुरुवातीला असे काही घडलेच नाही अशा आविर्भावात प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु ज्यावेळेस हॉस्टेल आणि जिथे हा रॅगिंगचा प्रकार घडला या ठिकाणाची नावे प्रशासनाला सांगितल्यानंतर त्यांनी हळूहळू आपले पत्ते उघडायला सुरुवात केली। 27 तारखेला या संदर्भात या महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी एक चौकशी देखील बसवली आहे। रविवारी हा रॅगिंगचा प्रकार घडला आणि हळूहळू ही तक्रार बाहेर यायला लागली। विद्यार्थ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी EDTV न्यूज कडे देखील या संदर्भात वाच्यता केली। म्हणूनच EDTV न्यूजचे प्रतिनिधी महाविद्यालयात पोहोचले आणि या संदर्भात विचारणा केली असता प्रशासनाने सर्व उडवाउडवीची उत्तरे दिली। परंतु काही पुरावे दाखल केल्यानंतर, काही पुरावे सांगितल्यानंतर मात्र प्रशासन हळूहळू बोलायला लागलं आणि उद्या म्हणजेच आज मंगळवारी या संदर्भात चौकशी समिती नियुक्त करून काय असेल ते प्रकरण सांगू असे म्हणले। त्या अनुषंगाने आज पुन्हा एकदा महाविद्यालयात गेल्यानंतर महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सय्यद अफरोज फातिमा यांनी 13 सदस्यीय समिती नियुक्त केली आहे। त्या अनुषंगाने ही चौकशी समिती आता विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवत आहे। काल जे प्रशासन उडवाउडवीचे उत्तर देत होते त्यांना पुरावे दिल्यानंतर आज त्याच व्यवस्थापनाला चौकशी समिती नेमावी लागली आहे। याचाच अर्थ कुठं ना कुठेतरी पाणी मुरत आहे। यासोबत या महाविद्यालयात मागील महिन्यात आणखी एक प्रकार उघडकीस आला होता, परंतु त्याची वाच्यता फार काही झाली नाही। तो प्रकार म्हणजे एका धार्मिक विधीला इथे परवानगी देण्यात आली होती। त्या अनुषंगाने आता इतरही विद्यार्थी दुपारच्या वेळेस धार्मिक प्रार्थना करण्यासाठी इथे परवानगी द्यावी अशी परवानगी मागण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकंदरीतच या महाविद्यालयाचा ढिसाळ कारभार अवघ्या 2 वर्षातच आता समोर यायला लागला आहे। दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना। सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा www.edtvjalna.com।